मशिदीतील स्फोटामुळे अर्धमसला गावातील यात्रा रद्द। अर्धमसला गावातील परिस्थिती पाहता यात्रेला खंड। कोल्हापूरच्या पट्टणकडोली गावामध्ये तणावपूर्ण शांतता। पट्टणकडोलीमध्ये अनधिकृतरित्या शिवपुतळा उभारण्यात आला। परवानगी न घेतल्यानं पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं विरोध केला होता। सध्या महाराजांच्या पुतळ्याची देखभाल ग्रामपंचायत करणार। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची प्रकृती ठीक नसल्यानं दौरा रद्द झाल्याची माहिती। पालघरमध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांच्या बॅनरवरील फोटोला काळं फासलं। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवर काळं फासण्यात आलं। पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनीच काळं फासल्याची माहिती। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारण्यात आली। अजित पवारांकडून 70,000 कोटी वसूल करून शेतकऱ्यांना द्या। शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। अदानी पॉवर प्लांटच्या कामगारांच्या आंदोलनाला आमदार विजय रहांगडाले यांची भेट। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उद्या बैठकीनंतर तोडगा निघण्याची शक्यता। 9% वेतनवाढ करण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कामगारांचं 8 दिवसांपासून आंदोलन। आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचं निदर्शनं। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं। राज्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक वीज ग्राहकांना मोठा दिलासा। 1 एप्रिलपासून वीज बिल कमी होणार। राज्य वीज नियामक आयोगाची महावितरण, टाटा, अदानी आणि बेस्टचे नवीन वीज दर लागू करण्यास मंजुरी। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पाऊस। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरीला येलो अलर्ट, तर मुंबईमध्ये हलक्या सरी बरसणार, हवामान खात्याचा अंदाज। सिंधुदुर्गात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत। कोकण किनारपट्टीवर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबई बाजारात सध्या आंब्याच्या निर्यातीला सुरुवात। नवी मुंबई बाजार समितीमध्ये आंब्याच्या 50,000 पेट्या दाखल। कराडमध्ये हापूस आंबा खरेदीला नागरिकांनी पसंती दिली। पाडव्यानिमित्त कराडच्या आंबेवाले जाधव बंधू यांच्याकडे 1 डझनच्या 1000 देवगड आंब्याच्या बॉक्सची आवक। वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये कुपटा इथल्या शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडांना इडलिंबू लागले। करडा इथल्या कृषी विज्ञान केंद्राकडून फसवणूक झाल्याचा देशमुखांचा आरोप। 3 महिने उलटून देखील अकोला कृषी विद्यापीठाचं पथक बागेची पाहणी करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा प्रकार समोर। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागाला पाणी टंचाईच्या झळा। राजापूर, सोमठाण, जोश, हडप, सावरगाव, जायदरे, लवहित, भुळेगाव, त्याचबरोबर आहेरवाडी, वाघाळे, रहाडी, पांजरवाडी या 10 गावांमध्ये पाणी टंचाई। तातडीनं टँकर सुरू करण्याची मागणी। वाशिम शहरामध्ये 9 दिवसापासून एकदा पाणी पुरवठा। खासगी टँकरनं पाणी घेण्याची नागरिकांवर वेळ। 1 टँकर पाण्यासाठी 700 ते 800 रुपये मोजावे लागतात। कल्याण रेल्वे स्टेशनचा पाणीपुरवठा खंडित। स्टेशनला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन महापालिकेकडून बंद। 4,41,00,000 पाणीपट्टी थकवल्यानं महापालिकेची कारवाई। साताऱ्यामधील रत्नशिव निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये तपासाला गती। हत्या प्रकरणामध्ये एका संशयित आरोपीला अटक। इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं रवाना। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची पीडित कुटुंबियांची मागणी। जालना तालुक्यातील हिवरा रोशनगाव गावामध्ये शेतकऱ्याच्या गोठ्याला आग। अज्ञातानं खोडसाळपणे आग लावल्याचा संशय। आगीमध्ये शेतकरी राधाकिसन जाधव या शेतकऱ्याचं 3 लाख रुपयांचं नुकसान। पुण्यामध्ये अवैधरित्या सुरू असणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई। हुक्का पार्लर चालवणाऱ्या 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। अमरावतीमध्ये 4चाकी वाहनाची दुचाकीला धडक। अपघातामध्ये दुचाकी स्वार जागीच ठार। 4चाकी चालक घटनास्थळावरून पसार। लातूरच्या देवणी कोल्ड्रिंकचं आमिष दाखवत मुलीचा विनयभंग। व्हिडिओ दाखवून मुलीसोबत अश्लील चाळे। 55 वर्षीय वृद्ध व्यक्तीवर लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। पुण्यामध्ये महिलेला लुटणाऱ्या भोंदू बाबाला हडपसर पोलिसांकडून अटक। 3.5 लाखांचे दागिने हस्तगत, गुन्हा दाखल। नंदुरबारच्या धडगाव न्यायालयामध्ये वकिलावर हल्ल्याप्रकरणी वकील संघाचं काम बंद आंदोलन।
वकील आपसिंग वाळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला अद्याप अटक न झाल्यानं काम बंद आंदोलन, अटक होईपर्यंत न्यायालयाचं कामकाज चालू न देण्याचा इशारा. नाशिकच्या दिंडोरीमधील वणी गावामध्ये कालव्यात पडून 4 वर्षीय शाळकरी बालकाचा मृत्यू. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त. चाळीसगावच्या पाटणादेवी रोडवरील टवाळखोरांचा अड्डा उद्ध्वस्त. महिलांची छेडछाड, जुगार अड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त. चाळीसगाव नगर परिषदेकडून अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर. बुलढाण्यामध्ये देऊळगाव राजामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. स्वतःच्या स्विफ्ट गाडीमध्ये मृतदेह आढळला. ज्ञानेश्वर म्हस्के असं पोलीस कर्मचारी. सांगलीच्या मिरजेमध्ये भरदिवसा बुरखाधारी महिलांकडून चोरी. महिलाकडून सराफा दुकानावर दागिन्यांवर डल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या दिंडोरीमधील वणी गावामध्ये कालव्यामध्ये पडून 8 वर्षीय शाळकरी बालकाचा मृत्यू. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त. खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली विकसित. यामुळे नागरिकांना खड्ड्यांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार. पावसाळ्यानंतर रस्त्यांवर खड्ड्यांचं वाढतं प्रमाण पाहता उपाययोजना. साई भक्तांना 5 लाखांपर्यंतचं विमा संरक्षण मिळणार. मात्र दर्शनाला येण्याआधी साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणं बंधनकारक. मालाड पूर्वमध्ये शिवशाही मित्रमंडळ आणि शिवाई महिला मंडळाकडून गुढीपाडवा उत्सवाचं आयोजन. आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते गुढी उभारत उत्सवाला सुरुवात. 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची दर्शनासाठी रांग. मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. साताऱ्यातील शिखर शिंगणापूरमधील शंभू महादेवाच्या यात्रेला सुरुवात. यात्रेतील मुख्य आकर्षण असणाऱ्या कावडची उभारणी बारामतीमध्ये. पारंपरिक वाद्यामध्ये गावातून ग्रामप्रदक्षिणा. पुण्याच्या पिंगोरीमध्ये आडीपूजन आणि पंचांग वाचन संपन्न. ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पाऊस आणि पीक पाण्याचा वार्षिक अंदाज वर्तवण्यात आला. पंढरपूरच्या उपरी गावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पाडवा वाचनाचा कार्यक्रम संपन्न. पाडवा वाचनासाठी वृद्धांसह तरुणांची देखील मोठी गर्दी. पुण्यातील करंदी गावामध्ये पाडवा वाचन संपन्न. पाऊस समाधानकारक राहणार, तसंच महागाई वाढण्याचं देखील. जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये जय मल्हार अक्षराचं सुवर्णदान. गुढीपाडवानिमित्त एका भक्ताकडून 17,51,000 रुपये किमतीचं सुवर्णदान. गुढीपाडव्यानिमित्त तुळजाभवानी देवीची विशेष शिवकालीन अलंकार महापूजा. मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारण्यात आली. पाडव्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. सांगलीच्या गणपती संस्थानात आज पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहामध्ये गुढीपाडवा साजरा. युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते गुढीचं पूजन. त्र्यंबकेश्वरमध्ये देखील आता भाविकांना बुंदी लाडूचा प्रसाद मिळणार. विश्वस्तांच्या पुढाकारानं आजपासून प्रसाद सेवा सुरू. गुढीपाडव्यानिमित्त अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावो. भाविकांकडून अंबा मातेला साकडं, तर अंबादेवी मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये आजपासून वासंती नवरात्र उत्सवाला सुरुवात. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिराच्या कळसाजवळ ध्वज लावत उत्सवाला सुरुवात. अहिल्यानगरच्या संगमनेर आगाराला नवीन 5 एसटी बस. आमदार अमोल खताळ यांच्या मागणीनंतर बस उपलब्ध. बसचं पूजन केल्यानंतर आमदारांसह कार्यकर्त्यांचा नवीन बसमधून प्रवास. रत्नागिरीमध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची भव्य शोभायात्रा. मांगल्याचं प्रतीक असलेली गुढी घेऊन महिला देखील मोठ्या संख्येनं शोभायात्रेत सहभागी. गुढीपाडव्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. दगडूशेठ गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. पंढरपूरमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह. गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी विविध रंगीबेरंगी देशी विदेशी तब्बल 2 टन फुलांचा वापर. भंडाऱ्यामध्ये मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त बाईक रॅली. श्रीराम शोभायात्रा समितीच्या पुढाकारानं विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन. बीड जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी महोत्सवाला सुरुवात. मच्छिंद्रनाथ संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नाशिकच्या लोहणेरमधील जनता विद्यालयामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांकडून पुस्तकांची गुढी उभारत वाचन संस्कृती जोपासण्याचा संदेशही देण्यात आला.
साताऱ्याच्या पाटणमधील दौलतनगर इथं 15 ते 17 एप्रिल दरम्यान कोयना डोंगरी महोत्सव पार पडणार। डोंगरी महोत्सवाच्या जागेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी। साताऱ्याच्या केडंबे गावामध्ये शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी 15 कोटींचा निधी मंजूर। शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबियांकडून राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार। बदलापूरच्या आदर्श शाळेमधील ऑक्सिजन प्लांट हलवण्याची मागणी। आदर्श विद्याप्रसारक संस्थेमध्ये बदलापूर पालिकेला पत्र। 3 वर्षांपासून वापरात नसलेला ऑक्सिजन प्लांट वापराविना पडून असल्याची तक्रार। सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिराला मासिक 50,000 रुपये द्या। किल्ले सिंधुदुर्गवरील मंदिर संवर्धन प्रस्ताव देण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे महसूल सचिवांना आदेश। परभणी विभागासाठी 500 बस मागितल्या, मात्र सरकारनं 10 बस दिल्या। उर्वरित नवीन बस देण्याची आमदार राहुल पाटील यांची मागणी। साताऱ्याच्या कराडमधील सह्याद्री कारखाना निवडणुकीसाठी पीडी पाटील पॅनलची प्रचार सभा। प्रचार सभेला माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती। जळगावच्या मुक्ताईनगर पोलिसांची वार्षिक तपासणी। नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसह अनेक विषयांवर कायदेविषयक परीक्षा घेण्यात आली। जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारत सरकारचा निषेध व्यक्त केला। भिवंडी शहरामध्ये मराठी नववर्षाचं स्वागत। कासाराळी इथल्या गणपती मंदिरामध्ये गुढीची पूजा करत शोभायात्रेला सुरुवात। डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला मराठी कलाकारांची हजेरी। मराठी कलाकारांकडून ढोल वाजवत उत्साह साजरा। तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये गुढीपाडवा परंपरेनुसार साजरा। तुळजाभवानी मंदिरावर गुढी उभारल्यानंतर तुळजापुरात घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा। पंढरपूरमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह। गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही पुणे महापालिकेची कर भरणा केंद्र सुरूच राहणार। नागरी सुविधा केंद्रांवर सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत कर भरता येणार। पुणेकरांना आपल्या तक्रारी आठवड्यातून 2 वेळा महापालिकेच्या आयुक्तांसमोर मांडण्यात येणार। तर तक्रार करण्यासाठी महापालिकेमध्ये जाणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत होती। पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरामधील 2 स्मशानभूमीचं स्थलांतर केलं जाणार। या भागामध्ये महापालिकेकडून विकसन प्रकल्प नदीकाठ राबवण्यात येत असल्याची माहिती। दापोलीच्या मुरुड समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची पिल्लं संरक्षित। जवळपास 90 कासवांची पिल्लं समुद्रात विसावली। हिंगोलीमध्ये मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ। विविध पक्षांकडून तलावातील पाण्याचा आधार।